धना पावडर बनवायची आहे पण माहिती नाही कशी बनवायची, तर हा खास परफेक्ट आणि सुंदर व्हिडिओ हा तुमच्यासाठी. कारण बरेच वेळा पाहुणे मंडळींकडून धने ज्यांच्याकडे पिकतात तर त्यांच्याकडून बरेच वेळा आपल्याकडे येतात. जसं की माझंच बघा, माझी एक यूपीवाली फ्रेंड आहे, तर तिने सुट्टीमध्ये मला बरेच धने दिलेले, पण वापरून तर ते तरी संपत नव्हते. पण शेवटी आता काय केलं मी की धना पावडर बनवली. आणि धना पावडर ही एकदा बनवली की वर्षभर ती खराब होत नाही आणि परफेक्ट रेसिपीने बनवली तर तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये, आमटीमध्ये ती यूज करू शकता. तर ती कशा पद्धतीने धना पावडर बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो धने घेतलेले आहेत, जे दोन दोन थोडे थोडे करून मी कढईमध्ये एकदम खरपूस, म्हणजे जोपर्यंत धन्याला एकदम कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत असं मी भाजून घेतले. याने काय होतं की त्याच्यामध्ये ओलसरपणा राहत नाही आणि एकदम छान कोरडी धना पावडर बनते आणि ती वर्षानुवर्ष खराब होत नाही. आणि धने जेव्हा आपण भाजतो तेव्हा एक काम करायचं, धने भाजत असताना एकदम लो फ्लेमवरती भाजायचे, जेणेकरून आतून व्यवस्थित भाजले जातात. आणि जोपर्यंत खरपूस भाजले की आमटीला, भाजीला मस्त असा कलर येतो, शिवाय चवही छान येते आणि सुगंधही छान येतो. धना पावडर बनवण्याची पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा भाजतो तेव्हा 2-3 काळी मिरी आणि 1-2 लवंग घालायला विसरायचं नाही. याने आमटी आणि भाजीला चव छान येते आणि एक वेगळेपणाही भाजीमध्ये जाणवतो, जे तुम्हाला टेस्ट थ्रू समजेलच. तर ही प्रोसिजर एकदम सुंदर आहे आणि अशा पद्धतीने धना पावडर नक्की करून बघा, जी वर्षानुवर्ष राहते आणि भाजी किंवा आमटी असो टेस्ट ही छान येते, शिवाय वर्षभर ती खराबही होणार नाही आणि तुम्ही ही वर्ष असो किंवा 2 वर्ष ती खराब होत नाही आणि व्यवस्थित टिकते. थँक्यू.